जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे पालखी सोहळा सकाळी गोल रिंगण बेलवाडीला झालं आणि तिथून आता मुक्कामला निमगाव कितकीमध्ये दाखल होत आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये इथं एक वेगळा आणि आगळा कार्यक्रम केला जातो. इथं हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन होतं. इंदापूर तालुक्यातील मुस्लिम बांधव ह्या पालखी सोहळ्याला शिरखुर्म्याचं वाटप करतात. ही अनेक वर्षाची परंपरा त्यांनी ह्यावेळेसही जपली. त्यांचे आयोजक आहेत आपल्याबरोबर. आपण त्यांच्या काय भावना जाणून घेऊ. मला सांगा, काय तुमच्या भावना असतील की तुम्ही या पालखी सोहळ्यामध्ये शिरखुर्म्याचं वाटप करता? आमचा इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदापूर तालुका मुस्लिम संघटनेच्या वतीनं इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावामधून मुस्लिम समाजातील बांधव इथं केतकेश्वर सांस्कृतिक भवनच्या समोर सर्व एकत्र येतात आणि वैष्णव बांधवांना, वैष्णव भक्तांना शिरखुर्मा वाटपाचा कार्यक्रम आम्ही एकत्र येऊन इथं करतो. आम्ही गेली 13 वर्ष झालं हा कार्यक्रम करतोय. प्रतिवर्षी रमजान महिना झाला की 1 महिन्याने हा पालखीचा सोहळा येतो आणि रमजान महिन्यामध्ये आम्ही जो शिरखुर्मा सर्व बांधवांना वाटतो, तोच शिरखुर्मा आमच्या वारकरी बांधवांना खायला देण्यामध्ये जो आनंद आहे तो आमच्या सर्व मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना आवडतो. त्याच्यामुळे सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा सोहळा करते. खरं तर आता सध्या म्हणजे काय होतं की अनेक वेळेस हिंदू मुस्लिम असं भेदभाव केला जातो, पण इथं मात्र तसं नाहीये. वारकरी हा एकमेव केंद्रबिंदू मानून इथं एक वेगळी भावना तयार करून लोकांना शिरखुर्म्याचं वाटप केलं जातं. काय सांगाल? आम्ही 13 वर्ष झालं शिरखुर्म्याचा कार्यक्रम इथं प्रत्येक वर्षी करतो. जसं आम्ही निमगावच्या बांधवांना शिरखुर्मा रमजानमध्ये वाटतो, तसं आम्ही आतुरतेने वाट पाहतो संत तुकाराम महाराजाची पालखी आपल्या गावी कधी येईल आणि कधी त्यांना आपण शिरखुर्म्याचं वाटप करू. खरं तर शिरखुर्मा रमजानच्या महिन्यामध्ये घेतल्यासारखा वाटतो. अत्यंत सुंदर असा शिरखुर्मा केला आहे आणि प्रतिक्रिया सुद्धा फार सुंदर होत्या आणि त्यांचा ह्याच सालाबादप्रमाणे दरवेळेस ह्याच भावनेतून शिरखुर्मा वाटप केलं जातं. मधुकर गालांडे, न्यूज 18 मराठी, निमगाव केतकी.